नमस्कार मंडळी, आज आपण शिकूया 3 पीस कटोरी. आपली 1 पीस कटोरी ते झाली आहे, जी रेग्युलर आपण कटोरी यूज करतो ती 3 पीस कटोरी. आणि आता जी करणार आहे ही इथे मध्ये लाईन येते बघा, इथे मध्ये लाईन येते तर त्याला म्हणतात 3 पीस कटोरी. आता पहिल्यांदा बघा, आपली ही बेसिक कटोरी आहे जी आपण फ्रंट मधून कापून घेतलेली आहे. ती कशी कापायची हा मी फर्स्ट एपिसोड सेकंड एपिसोड मध्ये दाखवलेला आहे, ते बघाल तुम्ही. आता ही कटोरी वाढवताना आपण जेव्हा 1 पीस कटोरी करतो तेव्हा कशी वाढवतो ते पहिलं बघूया. ह्याची बाउंड्री पहिली आखून घेतो आपण कटोरीची. आपण पहिल्यांदा 1 पीसची आखूया, म्हणजे तुम्हाला त्यातला फरक कळून येईल. बरोबर ऍक्युरेट बाउंड्री आखून घेतली मी. बघा, ही बेसिक कटोरीची बाउंड्री आखली आहे. आपण 3 पीस कटोरी 1 पीस कटोरी करताना काय करतो, आपण दुसरा कलर वापरूया त्यामुळे तुम्हाला दिसेल. हा बघा, इथे गळ्याच्या इथे आपण थोडस वाढवतोय, गळ्याच्या इथे अगदी थोडं वाढवत आहे. थोडं म्हणजे 1 पाव पर्यंत, थोडं म्हणजे 1 पाव, म्हणजे ही जी ग्रीन लाईन आहे त्याच्या पुढे आपण थोडस चाललोय. आणि इथे वाढवायचंय, जितकी हेवी चेस्ट तेवढं जास्त वाढवा. आता ह्यांची चेस्ट 10चीच आहे, म्हणजे कंबर 29.5 आहे, तर आपण इथून 1.5 आणि 1.5 वाढूया. इथून 1.5 आणि सेंटरला पण 1.5. ही आपण 1 पीस कटोरी आखत आहे. इथून 1.5, इथून 1.5. आता ही पहिली बटन पट्टी मोजून घ्यायची. ही किती आहे, त्याच्यापेक्षा अर्धा इंच इथे कमी करतो आपण. 5 आहे तर इथे 4.5 येणार आहे. आणि इथे साइड पीस आपण लावणार आहे. हा बघा, ह्या बेसिक कटोरीचा हा साइड पीस होता. बेसिक कटोरीचा हा साइड पीस होता. तर हा साइड पीस आता न्यू पॉइंट वर लावणार आहे. हे बघा, इथे जो थोडासा पुढे वाढवलेला आहे आणि हा आपण 1.5 इंच केलेला, इथे आपण तो पार्ट लावणार आहे. हा बघा, इथे आणि हा असा. म्हणून ही लाईन मोठी घ्यायची की कुठेतरी हे जुळला पाहिजे. साइड पीस आपला हा साइड पीस आहे तो जुळला गेला पाहिजे. इथे हा पॉइंट बघा वर आणि इथे. ह्याच्यापेक्षा ह्या साइड पीस पेक्षा अर्धा इंच खाली घ्यायचंय. अर्धा इंच खाली, इथे अर्धा इंच वजा केलं, इथे एक्स्ट्रा घेतलं, इथे मायनस केलंय. आणि ही आता तिरपी लाईन जोडणार आहे. ह्याचा सेंटर घेणार आहे आपण 6चा सेंटर 3, आणि जितकं इथे वाढवलंय त्याच्यापेक्षा पाव इंच कमी वाढवत आहे इथे. म्हणजे इथे 1.5 ने वाढवलं, खाली 1.25 इंच घेते. आणि आता हे तिरपी लाईन जोडून घेतो. ही आपली सिंगल कटोरी आहे, 1 पीस कटोरी. कापून घेऊया आपण. हे बघा, ही झाली आपली 1 पीस कटोरी. आता आपण आखणार आहे 2 पीस कटोरी. आता बघा, ही झालेली आपण पहिल्यांदा केलेली आहे, 1 पीस कटोरी केली आहे. तर आता हिला आपण करणार आहे 3 पीस वाली. हे बघा, हा कॉर्नर तसाच ठेवलेला आहे. आता फरक बघाल तुम्ही. पहिला मी ब्लू लाईनने बाउंड्री करून घेते इथे.
हे बघा, ही बाउंड्री मारून झाली आहे. हे पहा, परत 1.5 इंच आपण वाढवतोय, जसं आपण वन पीसला केलेलं आहे तसं. वन पीस म्हणजे रेग्युलर वापरण्यात येणारी कटोरी, ही रेअरली वापरण्यात येते. हे बघा, 1.5 इंच सेम वाढवलेलं आहे. चॉक चेंज करते, इथे थोडस पाव इंच वाढवलंय, इथे थोडस गळ्याच्या जवळ. म्हणजेच काय की जी बाउंड्री आहे त्याच्या पडलीकडे जा, वाढीव कटोरी आपण करत आहे. आपण काय करत आहे, वाढीव कटोरी करत, म्हणजे ही जी बेस आहे आपली कटोरी त्याच्या पुढे जात आहे आपण. ओके, आता मी काय केलंय, ही जी बटन पट्टीचं माप आहे हे मोजणार आहे. आणि आपण रेग्युलर कटोरी म्हणजे सिंगल कटोरीमध्ये काय केलेलं आहे की हे 1/2 इंच कमी केले. तर 1/2 इंच कमी नाही करता, हे बघा इथे 5 आहे. आपण रेग्युलर कटोरीमध्ये काय करत होतो, 4.5 घेत होतो, पण आता ती जास्त घेणार आहे, म्हणजे 5.25 म्हणजे पाऊण इंच जास्त घेणार आहे. 5 आहे, इथे किती आहे, 5. तर 5 पेक्षा अर्धा जास्त घेणार आहे. आता वजा न करता प्लस करणार आहे, म्हणजे 5.5 येईल. वजा न करता प्लस. आणि इथे आपण साईडला वाढवताना किती, अर्धा इंच वाढवत होतो, तो आता 1 इंच वाढवणार आहे. हे बघा, हे असंच इथे ठेवते, हा इकडे पसर. ही लाईन जर मोठी आखा म्हणजे हे जुळेल कुठेतरी. हे बघा, हा पीस असा जुळते. हा आखायचा आहे. आणि ह्याच्यापेक्षा आपण पहिल्यांदा सिंगल कटोरीमध्ये अर्धा इंच वाढवत होतो. आता साइड पीस ठेवून मी साइड पीस पेक्षा 1 इंच खाली वाढवते. 1 इंच खाली वाढवते. आपण रेग्युलर कटोरीमध्ये अर्धा इंच वाढवत होतो, आता मी 1 इंच वाढवलाय. आणि इथे पण जे 5 होते तर आपण 4.5 करत होतो, तो आता इथे 5.5 घेतलेला आहे. म्हणजे मायनस न करता आपण एक्स्ट्रा घेतोय, म्हणजे तो प्लस झालेला आहे. बरोबर आहे, प्लस 1 झालेलं. आता इथून बघा, इथून घेतले, ह्याचा सेंटर जसा घेतो तसाच घेणार आहे. 6चा सेंटर येतोय 3 आणि खाली घ्यायचं. आता मी मागच्या वेळेस काय, सॉरी, रेग्युलर कटोरीमध्ये आपण इथे जेवढं इथे वाढवतो त्याच्यापेक्षा पाव इंच इथे कमी घेतो, पण आता जेवढं घेतो आपण ह्याच्यापेक्षा अजून पाव इंच जास्त घेणार. म्हणजे हा 1.5 आहे, तर आता इथे पण मी अर्धा इंच जास्त घेणार आहे. म्हणजे ही उंची वाढली, ही उंची वाढली आणि ही पण उंची वाढलेली आहे. म्हणजे हे मी आता घेतलेलं आहे 1.25 इंच घेतलेलं आहे बघा, इथे 1.25 इंच घेतलेलं. आणि आता परत ते तसंच जुळवायचंय. रेग्युलर कटोरीला जसं जुळवलं तसंच जुळवते. आणि मग आता कापून घ्यायचं. हे बघा, ही झाली आपली 3 पीस कटोरी. ही कापून घेते मी. हे बघा, ही आपली कटोरी झालेली आहे. ही शिवणार कशी आपण, पहिल्यांदा आपण डाएट मारणार आहोत. पहिलं हा कॉर्नरला कॉर्नर जुळवतो आपण कटोरीचा, नंतर इथे शिलाई मारतो आपण. आता 1.5 वाढवली आहे तर आपण 2 घेत असतो शिलाई. डाएट 1.5 वाढवलाय तर इथे 2 घेतो. आणि उंची मोठी घ्यायची ह्याची. आता ह्याची आपण साधारण कटोरी जे रेग्युलर कटोरी असते तिला 2.25-3 पर्यंत उंची घेतो, त्याला 3.5 इंच उंची घ्यायची आहे. हे बघा, 3.5 इंच उंची घेऊन ती शिवणार आहे. नंतर त्याला ओपन करून इथे आडवी शिलाई येते. बरोबर आहे, आपण ही करून बघूया बरं एकदा कटोरी.
अशा प्रकारे मी अस्तरचा कपडा कापून घेतलेला आहे. आता मी ओरिजिनल कापते. क्रॉस मध्येच ठेवायचं आहे. ही बघा, ही क्रॉस लाईनच आहे. इथे क्रॉस मध्ये मी सिंगल कटोरी तुम्हाला शिवून दाखवणार आहे. म्हणजे एकच कटोरी शिवून दाखवणार आहे 3 पीसची. हा बघा, हा कपडा असा स्ट्रेचेबल आहे. थोडं जास्त कापते, नंतर मी कच्चं केल्यावर एक्स्ट्रावालं कापून टाकेन. त्याला आपण शिवून घेऊया ही, आणि मग तुम्हाला दाखवते कटोरी. एक्स्ट्रा वाला कापून घ्यायचंय कच्चं झाल्यावर. हे बघा, ही कटोरी आपली कापून झालेली आहे. ह्याला आता पहिल्यांदा 3.5 इंचापर्यंत मी डाएट मारते. आडवा घेणार आहे आपण 1.25 इंच. आपण 1.5 इंच वाढवलेला 2 इंच घेऊया. आणि उंची घेणार आहे 3.25 इंच. म्हणजे उंची जास्त घेणार आहे आपण. हे बघा, लांब लचक घेतलेला आहे मी. आणि पहिल्यांदा त्याला शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यावर हे बघा, हा आपला डाएट मारून झालेला आहे. हे इथे डाएट हे पहा, इथे डाएट मारलाय. आणि आता ह्याला मी असं उलटा करणार आहे. आणि हा जो डाएटचा पॉइंट आहे त्याच्यापेक्षा 1/2 इंच अप घेणार आहे. हे बघा, गळ्याच्या इथे मी किती सोडलेले आहे, 1/2 इंच सोडलेली, आणि बाकीची बटनपट्टी फोल्ड घातलेली आहे. इथे पण ही जेवढी आहे तेवढीच इथे घ्या. हे बघा. आणि आता इथून आडवी शिलाई. एक पावडीचीच मारायची शिलाई. हा डाएट कुठल्याही साईडला मूव्ह करा, काही हरकत नाहीये. आणि शिलाई गोल घ्यायची, तिथे पॉइंट वर थांबायचं नाही आपण. झाली आपली 5 पीस कटोरी. ह्याला आपण मग आपला साइड पीस नेहमीप्रमाणे साइड पीस जोडणार आहे, योक जोडणार आहे. पण हे असेच करायचे. हे बघा, 5 पीस कटोरी. 3 पीस कटोरी पण म्हणतात त्याला, 5 पीस पण कटोरी म्हणतात. हे बघा, 3 पीस म्हणजे याचे 3 तुकडे झाल्यासारखे दिसतात. 1 2 3. आणि साइड पीस आणि योक धरून असा झाला 5 पीस. एक तर कटोरीचे मोजले तर 3 पीस धरले जातात, नाहीतर साइड पीस आणि योक धरून त्याला 5 पीस म्हणतात. ही आपली कटोरी झालेली आहे. आता ह्याचीच पद्धत 2 नंबर बघूया. ही तर आपण डायरेक्ट कापलेली आहे, एक्स्ट्रा वाढवून वगैरे. आता दुसरी पद्धत बघूया, चला. हे बघा, ही आपली 3 पीस कटोरी काढून झालेली आहे. पण ही ठेवायला आपल्याला जागा नसेल. आता हा 3 पीसचा पण दुसरा प्रकार बघत आहे की एवढा मोठा कपडा आपल्याकडे अवेलेबल नसेल तर काय करायचंय. बरोबर आहे. तर अशा वेळेस काय करायचं, ही मी 3 पीस साठी कापलेली आहे, जेव्हा मला अख्खा पीस कापायचा असेल तेव्हा. आता आपण काय करू की ह्याचे 2 तुकडे करू, वरचा सेपरेट करू इथे. पण ह्याला आपल्याला एक अपेक्स पॉइंट घ्यायला लागेल की त्याच्यावरून आपली ही लाईन पास झाली पाहिजे. तर त्यासाठी काय करणार आहे की हा कॉर्नर टू कॉर्नर आपण जुळवून घेऊया. नंतर आपण कटोरीला डाएट कसा घेतो की जेवढी आपण वाढवली आहे कटोरी त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घेतो. मी 1.5 ने वाढवली होती तर इथे 2 इंच घेतलेले आहे. आणि उंची याची घ्यायची आता डाएटची. आतापर्यंत आपण तेवढी उंची घेतली नव्हती, ती आता घ्यायची. 3.5 इंच उंची डाएटची घेतलेली आहे, बरोबर आहे. आणि त्याच्या पुढे जायचंय. आता आपल्याला
मध्ये कापून टाकायचं. तर अशा वेळेस काय करायचं की इथे मार्किंग करून घ्यायचे. 3.5 इंच झाल्यावर त्याच्या पुढे अर्धा इंचावर वर मार्किंग करा आणि मग सरळ लाईन 90 अँगल मध्ये कापून घ्या. बघा इथे 90 अँगल ठेवा. निपल पॉइंट घेतलेला आहे आपण 3.25 3.5 इंचावर, त्याच्या वर अर्धा इंच वर गेल्यावर ही हे बघा ह्या लाईनला 90 अँगल ठेवून हा असा कट करणार आहे. हा पीस कट करायचा आहे आपल्याला. म्हणजे 2 तुकडे करत आहे त्या कटोरीचे, म्हणजे आपल्याला 2 तुकडे सेपरेट सेपरेट कुठेही ठेवता येतील असे. हे बघा हा एक तुकडा सेपरेट झालेला आहे आपला, हा एक तुकडा सेपरेट झालेला आहे. हे बघा हे 2 तुकडे तर आपण कुठल्या कुठे लावू शकतो ना, बरोबर आहे. हे बघा हा अलग, हा अलग. फक्त लक्षात ठेवायचा कोणता पोर्शन कोणता आहे तो लक्षात ठेवा. हे बघा हे बटन पट्टी आहे, हा इकडचा. ओके, आता हा पीस मी 2 तुकड्यांमध्ये काढून घेते. बघा हे बघा माझ्याकडे तुकडे तुकड्यात एवढी मोठी कटोरी बसत नव्हती माझी, तर मी काय करते हे असा करते. आणि ह्याच्यामध्ये आता शिलाई इन्क्लुडेड आहे, कारण आपण काय केलेलं होतं 3 पीस कटोरी मार्किंग केली होती, म्हणजे बनवली होती. 1 पीस कटोरीचं जर असं करायचं असेल तर तिथे इथे शिलाई मार्जिन ठेवायला लागेल तुम्हाला दोन्ही साईडला. आता ह्याच्यात आपण एक्स्ट्रा वाढवलंच होतं. बटन पट्टीच्या इथे आपण बटन पट्टी जेवढी असते त्याच्यापेक्षा 1.5 इंच जास्त घेतलं होतं, आणि इथे पण आपण जास्त घेतलं होतं, साईडला पण आपण जास्त घेतलं होतं. ते ह्या शिलाई करताच आपण जास्त घेतलं होतं. आणि जर तुम्ही 1 पीस वरून ही कटोरी बनवणार असाल आणि तुम्हाला लक्षात आलं की अरे 1 पीसची कटोरी खूप मोठी आहे पण आपल्या कपड्यामध्ये बसत नाहीये, तर तेव्हा तुम्ही त्याला हाफ करून शिलाई इथे ह्या पोर्शनवर शिलाई ठेवायची आणि जसं आपण जोडतो त्याच प्रकारे जोडायचं. हे बघा ही मी पहिली कटोरी कापून घेते अर्धी वाली. बरोबर लाईनच्या ह्याच्यात. आणि आता आपला हा तुकडा राहिलाय काढायचा. हे बघा अशा उरलेल्या कपड्यामध्ये हे पीस काढायला लागते आपल्याला. हे बघा हा सरळ आहे, इथे सरळ लावते. परफेक्ट टाका कारण ह्याच्या शिलाई इन्क्लुडेड आहेच. हा एक्स्ट्रा कापून घेते. हा पीस कापले. जसा आखलाय तेवढाच कापते मी. हे पहा हे आपण पेपर पॅटर्न बनवलं होतं. हे बघा हे जसंच्या तसं ठेवलंय आणि हे पेपर पॅटर्न असं. हे बघा आता मी हा पीस इकडे पहिल्यांदा आपण डायट मारून घेऊ आणि तो पीस तिथे जोडूया. आणि आता हे बघा आता ही आपली कटोरी आहे ना, ही रेग्युलर कटोरी आहे, म्हणजे एक्स्ट्रा न वाढवता केलेली. ओके, ही आपली रेग्युलर कटोरी आहे. तिला कसं करणार आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर ह्याला परत असं करणार आहे. फोल्ड केलाय मी 1.5 कटोरी वाढवली होती ती आता मी इथे 2 घेणार आहे. इथे मी 2 घेणार आहे, परत 3.25 घेणार आहे उंची. आणि त्या लाईन वरून मी त्या लाईन पासून 1.5 इंच वर घेऊन ही लाईन आखणार आहे 90 अँगल देऊन. हे बघा हा डायट आहे आणि इथे मी 1.5 इंच वर घेऊन लाईन आखली आहे. ही लाईन मी कट करणार आहे. ही रेग्युलर कटोरी आपली नेहमी जी करतो तशी. हे बघा आता इथे मी काय करणार आहे की हा पीस कपड्यावर जेव्हा ठेवीन तेव्हा इथे 1.5 इंच, बाकी तर सेम काढणार आहे पण 1.5 इंच शिलाई मी इथे ठेवली कारण हे 2 तुकडे जोडायला. आणि ह्या ज्या पहिली कटोरी आपण कापली त्याच्यामध्ये मी इन्क्लूड केलेले होते शिलाई. हे बघा इथे पण 1.5 इंच आपण, इथे पण 1.5 इंच, ह्याला पण 1.5 इंच खालून शिलाई, बाकी कुठेच नाही. म्हणजे ही शिलाई आपली इथे जोडण्यात जाईल तर आपली रेग्युलर कटोरी सारखी परत येऊन जाते. आता इथेही मी कापलेले आहे ते आपण जोडून बघूया. याला आता मी ओरिजिनल वगैरे लावत नाही, तुम्हाला शिकवताना तर मी तात्पुरती दाखवून देते. चला आपण बघूया. हे बघा आपण जसं नेहमीप्रमाणे डायट मारतो तसं घ्यायचंय. इथून 1.5 कटोरी वाढवली म्हणून मी इथे 2 घेत होते आणि उंची 3.25 इंचाची. हे बघा इथे शिलाई मारली आहे. आणि मग त्याच्यानंतर हे असं उघडायची.
ही खालची बाजू आहे कटोरी. हे बघा, हे कसं उलटा झाला हा आकार. आता त्याला हा आकार, हा जो उरलेला आकार आहे तो जबरदस्ती जोडायचा आहे. फक्त राऊंड कुठे आहे आणि स्ट्रेट कुठे आहे ते बघून घ्या. इथे टोकावर थांबायचं नाही, स्मूथली गोल आकारात शिवत यायचंय. थांबू नका तिथे कॉर्नर आलाय म्हणून. हे बघा, एक पावडीची शिलाई मारली आहे कारण आपण शिलाई तेवढीच इन्क्लूड केलेली आहे. हे बघा, ही शिलाई, ही शिलाई आपली मारून झालेली आहे. आता बघूया गेटअप कसं आहे ते. हे बघा, ही आपली कटोरी झालेली आहे. हे बघा, ही आपण अख्ख्या कटोरीची केलेली आहे. हे बघा, ही आपण अख्खी कटोरी यूज करून केलेली आहे आणि ही तुकडे करून केलेली आहे. परत इथे जर टोक वाटत असेल तर त्याला हलकासा राऊंड घ्या. हा नंबर 1 प्रकार आहे, हा नंबर 2 प्रकार आहे. हा विदाउट कटिंग डायरेक्ट वाढवलेल्या कटोरीने केलेला, याला आपण डाएट मारून मधोमध शिलाई मारलेली आहे. याला काय केलं, 2 तुकडे केले. वरचा भाग सेपरेट केला, खालचा भाग सेपरेट केला, डाएट मारला आणि मग हा तुकडा जोडलाय. हे बघा, बाकी सगळं ओव्हरऑल सेम आहे. साइड पीस जोडणार आहे, योक जोडणार आहे, बटन पट्ट्या वगैरे हे सेम, फक्त इथे चेंज झालेले आहे. हे बघा, आता पुढे जर तुम्हाला एखादी मोठी बस्ट, खूप जास्त बस्ट असेल, कटोरी खूप मोठी येत असेल आणि इथं बसत नसेल कपड्यामध्ये, तर अशा प्रकारे तुम्ही पेपर पॅटर्न करून मग त्याला हाफ हाफ करून त्या कटोरीला आपण जोडू शकतो आणि मोठी कटोरी होऊ शकते आपली. हे बघा, नाही समजलं असेल तर ह्याच्यात कमेंट्स करा. अजून तुम्हाला काय पाहायला आवडेल हेही कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.